हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे 25-26 ची, त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. आणि जनरल नॉलेजचा आज आपण इथे टॉपिक 20 कव्हर करताय, जो आहे एन्व्हायरमेंटल इश्यू इन महाराष्ट्र अँड इंडिया. ठीक आहे, याचे एमसीक्यूज आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेज जीके जीएस ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. वन लाईनच दिलेले आहेत सगळे आणि सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. आपण इथे एन्व्हायरमेंटल इश्यू इन महाराष्ट्र अँड इंडियाचे काही क्वेश्चन्स. तर बघा, फर्स्ट आहे द नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऍक्शन प्लॅन एम्स टू. राष्ट्रीय जैवविविधता क्रियाकलाप योजना काय उद्दिष्ट ठरवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रमोट इंडस्ट्री ग्रोथ, सेकंड एक्सपांड अर्बन एरिया, थर्ड कन्झर्व बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अँड फोर्थ एनकरेज मायनिंग ऍक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कन्झर्व बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, जैव विविधतेचे संवर्धन करणे, बिकॉज इट प्रमोट सस्टेनेबल यूज अँड कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द प्रायमरी कॉज ऑफ सॉइल पोल्युशन इन इंडिया? भारतातील माती प्रदूषणाचे मुख्य कारण काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हेवी रेनफॉल, सेकंड एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स, थर्ड डिफॉरेस्टेशन अँड फोर्थ एअर पोल्युशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड, खत आणि कीटकनाशकांचा जास्त वापर, बिकॉज केमिकल अक्युमुलेट अँड डिग्रेड सॉइल क्वालिटी leading to bioaccumulation. Okay, next third, which river in Maharashtra is identified as one of the most polluted due to undertreated sewerage and industrial influent? काय म्हटलंय, महाराष्ट्रातील कोणती नदी अविनाशी विल्हेवाटी आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे सर्वाधिक प्रदूषित ठरली आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मिठी, गोदावरी, कृष्णा, तापी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मिठी. मिठी रिव्हर्स इन मुंबई फेस क्रिटिकल पोल्युशन लेवल विथ हाय बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. ओके, नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर कॉज ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील जैवविविधता नुकसानाचे प्रमुख कारण काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अर्बनायझेशन, डिफॉरेस्टेशन, एलियन स्पेस इन्व्हेजन अँड ऑल ऑफ द बोथ. आन्सर आहे ऑल ऑफ द बोथ, बिकॉज मल्टिपल फॅक्टर कॉन्ट्रीब्यूट टू बायोडायव्हर्सिटी लॉस इन द स्टेट. नेक्स्ट फिफ्थ, विच इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅस? खालीलपैकी कोणते हरितगृह वायू नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑक्सिजन, मिथेन, कार्बन डायऑक्साइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन्स. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑक्सिजन. ऑक्सिजन इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅस. ओके, नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट इज द फंक्शन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर इन पॉप्युलेशन कंट्रोल? प्रदूषण नियंत्रणात इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर्सचे कार्य काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रिमूव्ह पार्टिक्युलेट्स मॅटर फ्रॉम इंडस्ट्रियल इमिशन, सेकंड इन्क्रीज वॉटर पोल्युशन, थर्ड रिड्यूस नॉइज पोल्युशन अँड फोर्थ कंट्रोल सॉइल इरोशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिमूव्ह पार्टिक्युलेट मॅटर फ्रॉम इंडस्ट्रियल इमिशन, औद्योगिक उत्सर्जनातून कण काढणे, बिकॉज दे कॅप्चर डस्ट अँड particulars from smoke. Next, seventh, Maharashtra leads India is the highest number of polluted river stretch. Approximately how many polluted stretch are reported? महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक प्रदूषित नदी काष्टे आहे. अंदाजे किती प्रदूषित नदी विभाग नोंदवले गेले आहेत? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 20, 35, 54, 70. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 54. Maharashtra has 54 populated river stretches, the highest in the country. Next, 8. What is the main objective of Mission Harit Maharashtra? मिशन हरित महाराष्ट्राचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंडस्ट्रियल एक्सपान्शन, सेकंड प्रमोट फॉरेस्ट कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, थर्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फोर्थ इन्क्रीज मायनिंग ऍक्टिव्हिटीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड
प्रमोट फॉरेस्ट कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, जंगल संवर्धन आणि पर्यावरण टिकाऊपणा प्रोत्साहित करणे, बिकॉज इट फोकस ऑन इम्प्रूव्हिंग ग्रीन कव्हर अँड एन्व्हायरमेंट. नेक्स्ट 9th, which pollutant is an indicator of water pollution from fecal contamination. ठीक आहे, फेकल प्रदूषणामुळे प्रदूषणाचा निर्देशक कोणता प्रदूषक आहे? तर बघा ऑप्शन आहे ई कोली, सेकंड लीड, मर्क्युरी अँड आर्सेनिक. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ई कोली, बिकॉज इट्स प्रेझेंट सिग्नल फेशियल कंटॅमिनेशन. नेक्स्ट 10th, what are scared grows in the context of conservation. संरक्षणाच्या संदर्भात सेक्रेड ग्रोव्स, ठीक आहे, म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोटेक्टेड फॉरेस्ट पॅच कन्झर्व बाय कम्युनिटीज, सेकंड रिलिजियस टेम्पल, थर्ड नॅशनल पार्क अँड फोर्थ अर्बन ग्रीन बेल्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रोटेक्टेड फॉरेस्ट पॅच कन्झर्व बाय कम्युनिटीज, समुदायांनी जपलेल्या संरक्षित जंगल विभाग, बिकॉज they are served as a biodiversity hotspot maintained traditionally. तसंच बघा व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट 11, हाऊ डज बायो अक्युमुलेशन कॉज एन्व्हायरमेंटल हार्म. जैव संचयन पर्यावरणाला कसे हानी पोहोचवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अक्युमुलेशन ऑफ नॉन टॉक्सिक सबस्टन्स, second accumulation of harmful substance through food chain, third water conservation and fourth recycling of pollutants. The correct answer is second accumulation of harmful substance through food chain, अन्न साखळीच्या माध्यमातून हानिकारक पदार्थाचा संचय, because it lead toxicity in higher organism. Next 12th, which national park in Maharashtra is under Project Tiger. महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान प्रोजेक्ट टायगर अंतर्गत आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ताडोबा अंधारी टायगर रिझर्व, गिर नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क अँड कॉर्बेट नॅशनल पार्क. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ताडोबा अंधारी टायगर रिझर्व. ठीक आहे, बिकॉज इज वन ऑफ द महाराष्ट्र को टायगर कन्झर्वेशन एरिया. नेक्स्ट 13, which of the following does not contribute to air pollution. खालीलपैकी कोणते वायू प्रदूषणास कारणीभूत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेकल इमिशन, सेकंड इंडस्ट्रियल स्मोक, थर्ड फोटोसिंथेसिस अँड फोर्थ बर्निंग फोसाइल फ्यूल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण, बिकॉज फोटोसिंथेसिस रिड्यूस कार्बन डायऑक्साइड अनलाइक अदर ऑप्शन विच कॉज पोल्यूशन. नेक्स्ट 14, What is major source of noise pollution in urban महाराष्ट्र. शहरी महाराष्ट्रातील ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख स्तोत्र काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एअरक्राफ्ट, सेकंड इंडस्ट्रियल मशिनरी, थर्ड ट्रॅफिक कंजेक्शन अँड फोर्थ नॅचरल डिझास्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रॅफिक कंजेक्शन, वाहतूक गर्दी, बिकॉज अर्बन ट्रॅफिक इज अ मेजर नॉइज पोल्युशन कॉन्ट्रीब्युटर. नेक्स्ट 15, which of the following is the key government body for environmental regulation in India. भारतात पर्यावरण नियंत्रणासाठी प्रमुख सरकारी संस्था कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सेकंड मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, थर्ड मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर अँड फोर्थ इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, बिकॉज CPCB monitor and control pollution level. Next 16, what is the permissible biochemical oxygen demand limit for safe water bodies according to the CPCB. सुरक्षित जलशयांसाठी CPCB नुसार जैव रासायनिक ऑक्सिजन मागणी मर्यादा किती आहे? बघा ऑप्शन आहे 10 mg, 3 mg, 15 mg, 25 mg. The correct answer is second 3 mg, because value above this indicate value pollution. Next 17, which invasive alien species has caused significant damage to local ecosystem in Maharashtra. महाराष्ट्रातील स्थानिक परिसंस्थांचा मोठा नुकसान पोहोचणारी परकीय जात कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे पार्टेनियम हायड्रोस्पोरस, सेकंड बनियान ट्री, नीम, पीपल ट्री. The correct answer है first Parthenium hysterophorus, because it dominate and disrupt native flora.
नेक्स्ट 18, what is the Japanese plantation method adopted by महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉल्ड? महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेला जपानी वृक्षारोपण पद्धत काय आहे? तर बघा ऑप्शन आहे टोनग्या सिस्टम, ॲग्रोफॉरेस्ट्री, मियावाकी मेथड अँड सिल्व्हिकल्चर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मियावाकी मेथड, बिकॉज इट इनेबल फास्ट ग्रोइंग डेन्स नेटिव्ह फॉरेस्ट. नेक्स्ट 19, what is the primary goal of Biological Diversity Act 2002? जैव विविधता अधिनियम 2002 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रमोट ॲग्रिकल्चर, सेकंड एक्सपांड अर्बनायझेशन, थर्ड प्रमोट इंडस्ट्रियलायझेशन अँड फोर्थ कन्झर्व बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अँड रेग्युलेट एक्सेस. करेक्ट आन्सर आहे फोर्थ, कन्झर्व बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अँड रेग्युलेट एक्सेस, जैव विविधता संवर्धन आणि प्रवेशाचे नियंत्रण, बिकॉज इट एन्श्युअर कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी. नेक्स्ट 20, तसंच बघा सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल आणि अकाउंट्स, इलेक्ट्रिकल, सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.